ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जवळजवळ 3 वर्षानंतर किंवा 3 वर्षाचा गॅप पडल्यानंतर आज पहिल्यांदा पेत्र मासेमारी करण्यासाठी जात आहे. 3 वर्षानंतर तो आपल्या जुन्या व्यवसायाकडे वळत आहे. आणि आपला ठाऊक असेल, 3 वर्षा अगोदर पुनरुत्थित ख्रिस्ताने पेत्राला त्या समुद्राच्या किनाऱ्यावरून त्याचा शिष्य होण्यासाठी पाचारण केलेलं होतं. आणि आता आपला गुरु गेलेला आहे, आपल्याला अनाथ असं सोडलेलं आहे, याची खंत त्याला वाटते आणि तो आपल्या जुन्या व्यवसायाकडे वळतो. परंतु आजचं शुभवर्तमान काय सांगत आहे की या शिष्याने अहोरात्र कष्ट करून सुद्धा, अहोरात्र ती जाळी त्याने समुद्रात टाकून सुद्धा त्याला यश प्राप्त झालं नाही. त्याच्या जाळीमध्ये एक मासळी देखील सापडली नाही. विचार करा, 3 वर्षा अगोदर एक्सपर्ट असणारा व्यक्ती, समुद्राच्या पाण्याशी खेळणारा व्यक्ती, मासेमारी करणारा कोळी, ज्याचा हात कोणीही पकडू शकत नव्हता, आज तो हतबल झालेला आहे. आज अपयशी ठरलेला आहे. आज काहीतरी वेगळं त्याच्या जीवनामध्ये झालेलं आहे. आणि या क्षणाला पुनरुत्थित ख्रिस्ताचं तिथे प्रवेश होते. पुनरुत्थित ख्रिस्त तिथे येऊन उभा राहतो व त्याला सांगतो की नेट, जाळी दुसऱ्या ठिकाणी टाक, जागा बदल. पेत्राने विचार केला असता, हा व्यक्ती आहे तरी कोण? या पाण्यामध्ये माझा हात कोणीच पकडू शकत नाही. अहोरात्र मी कष्ट केलेले आहे. या व्यक्तीला या मासेमारीविषयी काय समजते? परंतु पेत्राची एक खासियत होती, तो नेहमी ओबेडियंट राहिला. त्याने त्या व्यक्तीची आज्ञा पाळली आणि त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे त्याने ती जाळीची दिशा बदलली. आणि काय चमत्कार! अहोरात्र कष्ट करून सुद्धा जेव्हा एकही मासळी त्याच्या जाळ्यात सापडली नव्हती, आज तेच जाळं मासळीने भरून फाटू लागलं. या उदाहरणावरून किंवा शुभवर्तमानावरून आपल्याला एक महत्वाचा संदेश मिळतो. तो म्हणजे जेव्हा आपल्या जीवनामध्ये अपयश येते, जेव्हा आपण हतबल होतो, काही कष्ट केल्यानंतर देखील आपल्या जीवनामध्ये काहीच येत नाही, तेव्हा कुठे ना कुठे आपण आपल्यामधील अहमपणा सोडून, आपल्यामधील टॅलेंट्स याचा वापर न करता जो पुनरुत्थित ख्रिस्त आपल्याजवळ आहे त्याच्यावरती भिस्त ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची आज्ञा पाळण्याची प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा आपण त्याची आज्ञा पाळतो तेव्हा तो आपल्या जीवनाची बोट योग्य त्या दिशेने नेत असतो. पेत्राने आज्ञा पाळली आणि म्हणून पेत्राच्या जाळीमध्ये यश आलं. परंतु जो पेत्र जुन्या व्यवसायाकडे वळलेला होता, आज तो पेत्र त्याच्या व्यवसायामध्ये अपयशी ठरत आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने बोलवलेलं होतं. पेत्राने तो व्यवसाय सोडलेला होता. पेत्राने काय करायला पाहिजे होतं? पेत्राने मासेमारी नाही तर माणसे धरण्यासाठी त्याला पाचारणात करण्यात आलेलं होतं. या पेत्राचा त्याला विसर पडलेला होता आणि म्हणूनच त्याच्या जाळ्यामध्ये एकही मासळी मिळत नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तुझा जुना व्यवसाय महत्वाचा नाही, तुझा नवीन व्यवसाय जो आहे तो म्हणजे माणसे पकडणे, म्हणजेच माझं शुभवार्ता इतरांना देणे आणि इतरांना माझ्याकडे घेऊन येणे. त्यासाठी मी तुला पाचारण केलेलं आहे. याची जणू काही प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला आठवण करून देत आहे. आपल्या जीवनामध्ये अपयशाचे काळे ढग, अपयशाचे डोंगर येत असतात, तेव्हा आपली प्रतिक्रिया काय असते? आपण देवावरती विश्वास ठेवतो, अवलंबून राहतो, की आपण स्वतःच्या टॅलेंट्सवरती अवलंबून राहतो, की आपण गर्वाने फुगून जातो, अहम असतो आपल्यामध्ये, की आपण प्रभू येशूच्या आज्ञेप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो? जेव्हा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे अडथळे येणार तेव्हा आपण आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये समर्पित करण्याचा प्रयत्न करूया. आणि नक्कीच ख्रिस्त ज्याने पेत्राला बुद्धी दिली, पेत्राला यश दिलं, तो ख्रिस्त नक्कीच आपल्याला
यश देणार आहे आणि यशस्वी करणार आहे. आमेन.